तर पंढरपुरातील ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। भीमा नदीवरील 6 बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। वीर धरणातून 13,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पंढरपूरची भीमा नदी आता दुथडी भरून वाहतीये। वीर धरणातून पंढरपूरच्या भीमा नदीत 61,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता, जो नीरा नदीच्या माध्यमातून भीमेत येऊन पोहोचला आहे। त्यामुळे पंढरपूरची नदी ही सध्या दुथडी भरून वाहतीये। आपण पाहू शकता की पंढरपूरच्या नदीपात्रात असणाऱ्या सर्व मंदिरांना खरं तर आता पाण्याने वेढा दिलाय। पंढरपूरचा ब्रिटिशकालीन दगडी पूल असेल हा पाण्याखाली गेलाय, अंबाबाई बंधारा पाण्याखाली गेलाय आणि आज संध्याकाळपर्यंत या नदीवरील 6 बंधारे हे पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 61,000 क्युसेकचा विसर्ग जो 2 दिवसापूर्वी वीर धरणातून सोडण्यात आला होता, तो विसर्ग खरं तर आता पंढरपुरात येतोय। वीर धरणातून आज विसर्ग जरी कमी केला असला, आज 13,000 क्युसेकचा विसर्ग जरी पंढरपुरात प्रवाहित होत असला तरी ह्या पाणी पातळीत वाढ होतीये। पूरसदृश्य परिस्थिती जरी असली तरी पाणी पातळीत कमालीची वाढ होतीये। अद्याप कुठल्याही प्रकारचं स्थलांतर झालेलं नाही आहे, मात्र नदीकाठच्या गावांना आणि नदीकाठील असणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि पाणी पातळीत वरचेवर वाढ होताना दिसतेय।